नमस्कार बाबा. नमस्कार. काय विकताय तुम्ही? मी मुरमुऱ्याचे पोहे, कांदा पोहे, साबुदाणा खिचडी, उपीट, साबुदाणा खिचडी. दाखवा बरं. हे साबुदाणा. अच्छा, हे कितीला? हे 20 रुपये. अच्छा. आपला उपमा ते कितीला? 20 रुपये. 20 रुपये. हे कांदा पोहा. अच्छा. हे मुरमुऱ्याचे पोहे म्हणजे सुशेला. संपले का? आणि इकडं शेंगदाण्याचे लाडू. अच्छा. हे बटाटा चिवडा उपासचं. अच्छा. आणि भेळीचे भडंग टाईपचं मुरमुरा चिवडा. अच्छा. आणि मका चिवडा. मित्रांनो, मी यांना खूप वर्षापासून बघतोय. हे सायकलवर सर्वीकडे फिरून हे सगळं विकतात. तर आज मी विचार केला की यांचा एक छोटासा व्हिडिओ काढून सगळ्यांबरोबर शेअर करावा. तर तुमचं हे काय म्हणजे फेमस काय आहे? फेमस मुरमुऱ्याचे पोहे. तुमचे मुरमुऱ्याचे पोहे फेमस आहेत का? ते द्या बरं मला एक. बनवा जसं तुम्हाला योग्य वाटेल. हो हो. केव्हापासून तुम्ही हे सगळं विकताय? 2002 पासून. 2002. माझं कमीत कमी 50 किलोमीटर रनिंग आहे रोजची. मुंडवा पासून ते मंडईपर्यंत, दगडूशेठ पर्यंत. बापरे. किती पोस्टापर्यंत रोज सायकलवर जाणं असं फिरून विकत अवघड आहे खूप. हे कांदा पोहे, हे उपमा, आणि साबुदाणा खिचडी. मित्रांनो, खूप काही शिकण्यासारखं आहे यांच्याकडून. इतकी मेहनत करायची, सायकलवर चिवडा, सगळीकडे फिरायचं. हे उपमा. तुमचे पाय वगैरे नाही दुखत का इतकी तुम्ही सायकल चालवता? नाही, सवयीमुळे काही वाटत नाही. काय नाही वाटत. वय 75 आहे माझं. 75 वय. हो. 22 वर्ष झालं. हो ना, 22 वर्ष तुम्ही सायकल चालवता. इथून दगडूशेठला जाणं ते बी सायकलवर. किती झाले त्याचे? 20 रुपये फक्त. हे घ्या. सगळं राहून द्या तुम्हाला. ते नका तुम्हाला चेंज. अरे नको नको, अहो राहून द्या. मला नाही पाहिजे चेंज. द्या ते इकडं. धन्यवाद ह्याच्यासाठी. नाही, राहून द्या. हो, तुम्ही इतकी मेहनत करता त्याच्या पुढे ते काहीच नाहीये. आपलं मेहनत केल्याशिवाय पोट कसं. तुम्हाला माहितीये का, तुमच्याकडून खूप काही शिकायला भेटतं. म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय की खूप लोक बघाल हा व्हिडिओ, त्यांना बी खूप काही शिकायला भेटेल. चला, धन्यवाद काका. यांच्यातर्फे प्रेमाने देतात ते शेंगदाण्याचा लाडू. तुमचं नाव काय म्हणले? गुरप्पा तुरुरे. गुरप्पा तुरुरे. गुरप्पा तुरुरे. मित्रांनो, तुम्हाला पुण्यामध्ये काका कुठेही दिसले तर त्यांच्याकडून 20 रुपयाचं या तुम्हाला जे पाहिजे असेल ते त्यांच्याकडून जरूर विकत घ्या. तेवढंच त्यांना मदत होईल. धन्यवाद मित्रांनो.